आता क्लेवर काही एकदा पूर्ण फायनल झालं, मग फायनल झाल्यानंतर पासिंग घेतलं जातं. बरं. म्हणजे ज्या कमिटीकडून, पुतळा कमिटीकडून पासिंग घेतलं जातं. त्यानंतर आपला महाराष्ट्र राज्य कला संचालनालय यांच्याकडून पण पासिंग घेतलं जातं. ते अण्णाभाऊ साठे थोर साहित्यिक होते. बरं. मग साहित्यिक हा माणूस कसा आहे की थोडा आक्रमकपणा हा त्यांच्या साहित्यातून जाणवतो. बरं. त्यावेळेला पुतळा कमिटीला कळवतं की बाबा ह्या स्टेजपर्यंत कामं आलं आहे की तुम्ही एकदा येऊन बघून जावा. म्हणजे तुमचे काय चेंजेस असतील तर ह्यामध्ये केल्या जातील पूर्ण. बरं. मग ते आल्यानंतर ते पण काय ठराविक चेंजेस होत्या तिने सुचवल्या. त्यानंतर आम्ही परत चेंजेस सगळ्या पूर्ण केल्या. मग पहिल्यांदा हे मातीमध्ये काम केलं जातं सुरुवातीचं. बरं. पण हे माती कसं आहे की आपण माती स्ट्रेंथ पकडू शकत नाही. एक ठराविक स्टेजपर्यंत स्ट्रेंथ पकडू शकतो. मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये वाळवा तालुक्यातल्या इस्लामपूर म्हणजे आत्ताचं वरुण ईश्वरपूर या शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा वरुण ईश्वरपूर शहरामध्ये बसावा यासाठी फार मोठ्या पद्धतीचं आंदोलन झालं होतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांनी टक्कर मोर्चा काढला होता. आणि खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा त्यांच्या जन्मभूमीमध्ये वाळवा तालुक्यामध्ये किंवा वरुण ईश्वरपूर शहरामध्ये पुतळा बसणं आवश्यक होतं. आणि वाळवा तालुक्याचे आमदार जयंत पाटील यांनी वरुण ईश्वरपूर शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याचं आश्वासन दिलं होतं. आणि ते आश्वासन कुठंतर आज वचनपूर्तीकडे चाललेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा याच परिसरात होतोय. तो राजाराम बापू बँक पुढाकार घेऊन करेल. त्याच्यासाठी आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुणाच्याही पुढे हात पसरायला लावणार नाही. इथं माझ्या मागं बघू शकता की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जो काही पुतळा आहे तो पुतळा तयार करण्याचं काम सुरू आहे. आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांनी या पुतळ्याची निर्मिती केलेली आहे किंवा जे पुतळा करता आहेत ते खाडेसाहेब आपल्यासोबत आहेत. खाडेसाहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे. खरं तर पुतळा बघून फार आनंद होतोय, कारण हा जो पुतळा आहे तो पूर्ण महाराष्ट्रात असा पुतळा नाही आहे. कारण जे काही पुतळे आहेत ते असे हातवर केलेले आहेत किंवा अर्ध पुतळे अशा पद्धतीचे बघायला मिळतात. तुम्ही जो हा पुतळा जो केलेला आहे तो फार सुंदर आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या हातामध्ये असणारी त्यांची फकीरा ही कादंबरी आहे. अण्णाभाऊ साठेंची दूरदृष्टी या ठिकाणी आपल्याला पुतळ्याच्या माध्यमातून दिसते आहे. त्यांचा कुर्ता असेल किंवा धोतर असेल आणि यवन पायातलं जे काय चप्पल असेल ते अगदी तंतोतंतपणे त्यांनी जे खाडेसाहेब आहेत त्यांनी केलेलं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं आहे. खाडेसाहेब, आपण हा पुतळा केलेला आहात, काय नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही सुरुवात केली किंवा कसं हे साकारलं तुम्ही? तर सुरुवातीला काय आहे की ज्या वेळेला कामाचं हे फायनल झालं त्यावेळेला कामाची एक प्रोसेस असते की काम ज्या वेळेला सुरू करतो आहे आपण की ते अभ्यास त्याचा केला जातो त्या व्यक्तिमत्वाचा. त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून त्याद्वारे ते व्यक्ती कशी होती म्हणजे ते भावनात्मक रूप म्हणा किंवा ते व्यक्त होण्यासाठी त्यांची जी बॉडीचं हे आहे त्या बॉडीतून पण म्हणजे शरीरयष्टीतून पण ते व्यक्त व्हायला पाहिजे ती गोष्ट. त्यानुसार मग त्यांचा एक अभ्यास केल्यानंतर एक जाणवलं की अण्णाभाऊ एक थोर साहित्यिक होते. बरोबर. आणि त्यांचे साहित्य जे म्हणजे आपल्या वारणेचं वाघ म्हणा किंवा फकीरा कादंबरी, मग ह्यातून एक लोकांना एक सामाजिक संदेश किंवा ह्या प्रेरणेतून एक साहित्यिकाला जे रूप साजेल ह्याप्रमाणे त्यांची पोज निवडली गेली. त्यानुसार याचं काम चालू करण्यात आलं की पहिला सुरुवातीला ड्रॉइंग केलं जातं.
हां ड्रॉइंग करून मग नाही त्या अगोदर मला पुढे प्रोसेसमध्ये जाण्याच्या अगोदर मला हे विचारायचं आहे की तुम्ही जो हा पुतळा साकारलेला आहे खरं तर महाराष्ट्रात अशा पद्धतीचा पुतळा बिलकुल नाही. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की कुठतर हात वर केलेला बोट दाखवलेला असा किंवा अर्ध पुतळा आहे. मात्र तुम्ही जी ही कलाकृती साकारलेली आहे एक हात थोडासा खाली आणि अण्णाभाऊ साठे यांच्या हातामध्ये फकीराई कादंबरी म्हणजे पूर्णाकृती पुतळा तुम्ही जसाच्या तसा तंतोतंत एक वेगळे त्याला रूप देऊन तुम्ही केलेलं आहे. हे तुम्हाला सुचलं कसं? आता हे काय आहे की मी मगाशीच म्हणलो होते की अण्णाभाऊ साठे थोर साहित्यिक होते. मग साहित्यिक हा माणूस कसा आहे की थोडा आक्रमकपणा हा त्यांच्या साहित्यातून जाणवतो. म्हणजे ते देहबोलीपेक्षा ते साहित्यातून त्यांच्या एक लिहिण्याच्या ह्याच्यातून ते पूर्ण हे करतात की बाबा लोकांना एक संदेश घेऊन जातात. हां त्यानुसार की बाबा एक शांत संयमी ही जी व्यक्ती आहे ना ती एक आपल्या समोर यायला पाहिजे. आतला साहित्यिक जो असतो म्हणजे साहित्यिक तो यायला पाहिजे समोर. मग त्यानुसार हे एक आपण एक पोज निवडली गेली आहे त्यातून. मग त्यानुसार ह्याचं काम चालू करण्यात आलं. आता पूर्ण स्ट्रक्चर तुम्ही उभा केलेला आहे. खाली जर का बघितलं तर चौरंगासारखं पाट आहे आणि हे जे स्ट्रक्चर उभा केलेलं आता हे तुम्ही जे वापरलेलं आहे साहित्य असेल किंवा मटेरियल असेल म्हणजे हे कसं निर्माण केलं म्हणजे तुम्ही? नाही आता ह्याचं कसं असतं की आता माती म्हणजे पहिल्यांदा हे मातीमध्ये काम केलं जातं सुरुवातीचं. पण हे माती कसं आहे की आपण माती स्ट्रेंथ पकडू शकत नाही. एक ठराविक स्टेजपर्यंत स्ट्रेंथ पकडू शकतो. ह्याला स्ट्रेंथ पकडण्यासाठी म्हणजे एक आधार मिळवण्यासाठी त्याला एक खाली एक त्या मातीकामाच्या ह्याच्यानुसार की एक ॲर्मिचरची प्रोसेस आहे की एक लोखंडी ॲर्मिचर ते पूर्ण आय चॅनेल वगैरे ते वापरून त्यामध्ये एक पाईप सपोर्टला देऊन परत ते आपण साधारणपणे एक त्याला सिव्हिलला कसं कंस्ट्रक्शन ह्याच्यामध्ये जे सायन्सचा यूज करतो की कॉलमसाठी जे आपण मग त्यानुसार ते जसा आकारमान आहे त्यानुसार त्याचं सळ्या वगैरे वापरून स्ट्रक्चर केलं जातं. मग त्याच्यावरती काट्या वगैरे आपण बांधून साधा म्हणजे आता हा मातीचा पुतळा आहे फक्त म्हणजे तुम्ही एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरती अजून तुम्ही ते पीओपी म्हणतात त्याला काय? ह्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे की मेन काम आहे म्हणजे सुरुवातीचं जे काम आहे ते मातीने हे एक माध्यम आहे काम करण्याचं. हां हे माध्यम असलं आपण कसं आहे की हे पूर्ण हँडवर्क केलं जातं. म्हणजे हे तुम्ही स्वतः हाताने बनवलेलं? हाताने बनवलेलं. हां मग त्याच्यानुसार कसं म्हणजे याच्यासाठी हा जो पुतळा केला आहे म्हणजे याच्यासाठी कुठला तुम्ही साचा वापरलेला नाही आहे? साचा नाहीच वापरता येत. कारण जे आपण आहे फार तुमचं कौतुक करण्यासारखं आहे कारण हातानं एवढे कलाकृती साकारणं म्हणजे ते हाडाचा कलाकारच करू शकतो. पण आता तुम्ही हे जे केलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणला की साचा तयार होणार. पुढची प्रोसेस कसं आहे की आता क्लेवर काही एकदा पूर्ण फायनल झालं. फायनल झाल्यानंतर पासिंग घेतलं जातं. म्हणजे ज्या कमिटीकडून पुतळा कमिटीकडून पासिंग घेतलं जातं. त्यानंतर आपला महाराष्ट्र राज्य कला संचालक ह्यांच्याकडून पण पासिंग घेतलं जातं. अच्छा. मग ह्याच्यानुसार ही पासिंग मिळाल्यानंतर ह्याच्या पुढली प्रोसेस आहे ती मग प्लास्टर ऑफ पॅरिसचा मोल्ड तयार करण्याचा. मोल्ड म्हणजे काय आहे की आता हे जे आपण पॉझिटिव्ह बघतोय ह्याचीच एक निगेटिव्ह तयार होते रिव्हर्स. हां मग ह्याचा मोल्ड काढल्यानंतर ह्याची आपण फायबर ग्लासमध्ये ह्याचं कास्टिंग केलं जातं सुरुवातीला. फायबरचं मग एक पूर्ण फायबर ग्लासमध्ये एक पूर्ण मॉडेल तयार करून घेतलं जातं. मग ह्याच्यानंतर पिसमोड म्हणून एक आपला प्रकार असतो की आपला एक मेणाच्या कॉपीसाठी. मग मेणाची कॉपी काढली जाते. त्यातून मग एक आपलं एक लॉस्ट वॅक्स कास्टिंग म्हणून एक प्रोसेस आहे. मग त्याच्यामध्ये मेणाची कॉपी काढली जाते. मेणाची कॉपीनंतर मग ते पूर्ण ते आपण एक प्रोसेस आहे कास्टिंगची एक. त्यानुसार ते आपण मेन वगैरे वेतून ह्यामध्ये परत रिवर्क करून मग ब्रॉन्झमध्ये आपण ट्रान्सफर करतो. आता तुमच्याकडे जो पुतळा तयार करण्यासाठी आलेला आहे तो वाळवा तालुक्याचे आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून त्यांची जी बँक आहे राजाराम पाटील बँक यांच्या बँकेच्या माध्यमातून हे करतायत. पण तुमचं म्हणजे त्यांचं जे शिष्टमंडळ आहे पुतळ्या संदर्भातलं म्हणजे यांचा तुमचा संपर्क कसा होतोय किंवा ते कधी इकडे येत आहेत बघतायत म्हणजे कसं हे तुमचं संभाषण सुरू राहतं? आता काय आहे की
सुरुवातीला आता बरीच वर्ष त्यांच्याबरोबर एक कामं झालेली आहेत आपली बरं. अगोदर. अच्छा. हां, मग त्या सुरुवातीच्या कामाचं फलितच म्हणायचं हे की बाबा एक साकारण्याचं एक भाग्य आम्हाला मिळालं अच्छा. हा पुतळा. आणि आभार मानायचे झाले तर आम्ही एक शामराव अण्णा पाटील यांचे खूप जे आभार आहे. बँकेचे चेअरमन होते ते त्यांच्यावर. म्हणजे आता जे तुमचं म्हणजे इथं काम सुरू होतंय किंवा आता समजा या पुतळ्यामध्ये आणखी काही बदल करायचा असेल तर तुम्ही संपर्क कसा करता किंवा हां, ते इकडं आता टीम हे बघायला कसं आहे येते की, का? ज्यावेळेला आपण एक सर्टन स्टेजला आल्यानंतर काम म्हणजे एक ठराविक स्टेजला काम येतं अच्छा. त्यावेळेला पुतळा कमिटीला कळवतं की बाबा ह्या स्टेजपर्यंत काम आलं आहे की तुम्ही एकदा येऊन बघून जावा. हां. म्हणजे तुमचे काय चेंजेस असतील तर ह्यामध्ये केल्या जातील पूर्ण. बरं. मग ते आल्यानंतर ते पण काय ठराविक चेंजेस होत्या त्यांनी सुचवल्या. त्यानंतर आम्ही परत चेंजेस सगळ्या पूर्ण केल्या. मग पूर्ण केल्यानंतर परत एकदा फायनलला की आता चेंजेस पूर्ण झालेले आहेत आणि फायनल क्लेवर्क तुम्ही बघायला आहे की आपल्याला लहानपासून शाळेत असताना पण ह्यांच्याविषयी ते आपण वाचत आलेलंच आहे शाळेत. बरं. मग ह्यानंतर आमचे जे मित्र आहेत कुर्मी पण ह्या लोकांच्याकडून पण बरीच माहिती मिळाली अशी. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते खाडेसाहेब. खरं तर आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की वाळवा तालुक्यामध्ये हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसणार आहे. आणि खरं तर आमदार जयंत पाटील यांनी जे आश्वासन दिलं होतं की काही महिन्यामध्येच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या उरण ईश्वरपूर शहरामध्ये आम्ही बसवू, त्याचं कुठंतर वचनपूर्ती या ठिकाणी होत असताना आपल्याला बघायला मिळते. जवळपास एक 70% साहेब काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आपण बघतो की. आणि त्याच्यानंतर पुतळ्याचा जो काही स्टॅच्यू आहे तो पूर्णपणे तयार होऊन अवघ्या काही महिन्यामध्येच आपल्याला उरण ईश्वरपूर शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अगदी थाटामाटात बसलेला आपल्याला बघायला मिळेल. साहेब खरं तर तुमचं AV9 मराठीच्या वतीनं धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे.